सर्वांना जय हिंद. कंधार तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच 4-5 वर्षापासून आम्ही संघटना पाहत आलोत, की शेतकऱ्याची पेरणीच्या ऐनवेळी तोंडावर कृषी दुकानदारांकडून मर्जीप्रमाणे रेट लावून अ, जे खताचं 265चं युरियाचं पोतं आहे, ते त्याचे शॉर्टेज दाखवून ते ₹400-400 पर्यंत, ₹350 दुकानदाराकडून विक्री केली जाते. डीएपीचे खत असेल त्याची पण शॉर्टेज दाखवून असे मनमर्जी रेट करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असते. त्यांनी एकतर जीएसटी जे बिल आहे ते बिल बनवत नाहीत. याचं कारण शेतकऱ्यांचं एक त्याच्यामध्ये कमजोरी आहे, की मी जर शेतकरी असेल तर मी एखाद्या दुकानदाराकडे जातो आणि सावकार माझ्याकडे ₹10,000 आहेत आणि माझं बिल 20,000 होतं, तर 10,000 आता देतो आणि 10,000 नंतर देतो. हे हे असं दुकानदारांना शेतकरी विनंती करतो, पण दुकानदार त्याचा फायदा उचलत असतो. मग ते 200चं पोतं 250ला लावणे, 250चं पोतं 300ला लावणे आणि जे शेतकऱ्याला समजा एखादी कापसाची बॅग आहे फलाण्या अमुक अमुक कंपनीची, तर ती शेतकऱ्याची बॅग ते दुकानदार त्यांना देत नाही, की हे बी बियाणे आपल्या इथे उपलब्ध नाहीत. मग हे दुसरी बॅग आहे. म्हणजे दुकानदारांना ज्या बॅगमध्ये ज्या बियाण्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे ते दुकानदार बी बियाणे शेतकऱ्यांचा फायदा घेऊन खरेदी करतात, विक्री करतात शेतकऱ्यांना. तर हे सर्व गोष्टी आम्ही दरवर्षी कृषी अधिकाऱ्यांना सांगत असतो, पण ते कृषी अधिकारी सुद्धा याच्यावर लक्ष घालत नाही. म्हणून आम्ही माजी सैनिक संघटनेने यावेळेस ठरवलेलं आहे, पेरणीचे दिवस तोंडावर आलेले आहेत. एप्रिल महिना संपत आलेला आहे. पेरणी जून मध्ये सुरू होते, पण पुढच्या महिन्यामध्ये विशेष करून खताची खरेदी केली जाते. शेतकरी करतात, खत बियाणे खरेदी करतात. मग यामध्ये शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून या लुटीवर कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही 1 महिना पहिलं तालुका कृषी अधिकाऱ्यांची आज आम्ही भेट घेतलेली आहे आणि ती भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे, की प्रत्येक दुकानावर एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्ती केल्याच्या नंतर त्या दुकानदारांनी आपले भावफलक दर्शनी भागामध्ये लागावेत त्यांचे आणि आपल्या गोदाममध्ये युरिया खताची किती शॉर्टेज उपलब्ध आहे आणि बी बियाणे किती उपलब्ध आहेत ते दर्शनी भागामध्ये लावावेत, जेणेकरून शेतकरी तिथे गेला त्या दुकानावर तर त्यांना असं दिसावं की युरिया खत या दुकानामध्ये उपलब्ध आहे, डीएपी खत उपलब्ध आहे, फलाण्या कंपनीचं बी बियाणे उपलब्ध आहेत दिसावेत आणि शेतकऱ्यांनी त्याच पद्धतीने त्यांची खरेदी करता यावी. यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे आणि मी आज हिंदवी बाणा लाईव्हच्या माध्यमातून विशेष करून कृषी अधिकाऱ्यांना विनंती करत आहे, साहेब आम्ही 30 दिवस पहिलं तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. पेरणीची आता खरेदी सुरू होण्या अगोदर आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यावर तात्काळ तुमच्या कर्मचाऱ्याच्या नियुक्ती करून प्रत्येक दुकानावर खात्री करून घ्या आणि दर्शनी भागात ते फलक लागलेले आहेत का आणि जर तुम्ही याच्यामध्ये जर हलगर्जीपणा तुमचा जर यामध्ये दिसून आला तर तुम्हाला माजी सैनिक संघटना माफ करणार नाही आणि दुकानदारांना पण विनंती करत आहोत की आमची तुमची कोणची वैयक्तिक दुश्मनी नाही, फक्त एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याची लूट करू नका. जर कृषी कार्यालय जर हलगर्जीपणा करू लागला तर आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसू देणार नाही शांततेमध्ये. आणि जर दुकानदारांनी जर निदर्शनास दुकानदाराकडून आलं की हा शेतकऱ्याचा चुकीचा फायदा घेऊन लूट करत असेल तर 100% त्या दुकानाचा परवाना रद्द केल्याशिवाय माजी सैनिक संघटना शांत बसणार नाही. यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी अधिकाऱ्यांना विनंती करत आहे, आपण या निवेदनाची तात्काळ अंमलबजावणी करावी. जय हिंद, जय भारत.